होळी रे होळी आणि पुरणाची पोळी. तुम्ही केलीत की नाही पुरणपोळी? आम्ही तर केली बाबा. पण असं झालं, आम्ही म्हणजेच मी आणि मम्मी जवळ राहत असल्या कारणाने, म्हणजे माझी घरचे फॅमिली जवळ राहत असल्याने आम्ही जेव्हा काही असं सण असतो तेव्हा एकत्र स्वयंपाक करतो. म्हणजेच एकाच वेळी स्वयंपाक करतो, असं वेगळा मी मम्मी वेगळा असं नाही करत. तर मम्मीची तब्येत बरी नसल्यामुळे आम्ही पुरणपोळ्या करणार नव्हतो. पण मम्मी बोलली की जाऊ दे, सणाला कधीच नाट लावायचा नसतो, पुरणपोळी करायची नाही असं नसतं करायचं. मग आम्ही दरवेळेस असंच करतो, पुरणपोळी करतो म्हणजे एक एक का होईना ताटाला पुरणपोळी असायलाच पाहिजे असं वाटतं. तर इथे ना बघा, मी एक ग्लास डाळ घेतली, ती स्वच्छ धुवून घेतली, कुकरमध्ये पाणी टाकलं 1.5 तांब्या, त्यामध्ये थोडंसं तेल आणि हळद टाकली, धुतलेली चण्याची डाळ टाकून घेतली. पाणी थोडं गरम झाल्यानंतर झाकण लावण्याच्या 5 ते 6 शिट्ट्या घ्यायच्या मोठ्या गॅसवरती. चण्याची डाळ मस्त शिजून जाते आणि पुरण पण छान पाडायला जमतं. त्यानंतर इथे मी कणिक मळायला घेतली. लवकर का मळते, कारण आपलं सगळं तळण भात वगैरे आमटी होईपर्यंत कणिक छान भिजली जाते. आणि कणिक आम्ही म्हणजेच गव्हाचंच पीठ मळतो, त्यामध्ये मैदा वगैरे टाकत नाही. मीठ टाकलं थोडंसं, आधी पाणी टाकलं, मीठ वितळू दिलं आणि गव्हाचं पीठ मी चाळून घेतलं आणि मळून घेतलं. इथे मस्त असा इंद्रायणी भात पण लावून घेतला झाकण लावून. तुम्ही पुरणपोळी केलीत की नाही कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा की.